असा वेबसाईट डिझाईन प्लॅटफॉर्म जो कोणीही शिकू शकतो, ज्याने वेबसाईट डिझाईनमध्ये किंवा IT फील्डमध्ये कधी काम केलेलं नसेल किंवा शिक्षण घेतलेलं नसेल, जो हायस्कूल स्टुडंट असेल, कॉलेज स्टुडंट असेल, हाऊसवाईफ, रिटायर्ड व्यक्ती, जॉब न करता किंवा जॉब करताना एक्स्ट्रा इन्कम करू इच्छिणाऱ्या या सगळ्यांना शिकता येईल असा सोपा प्लॅटफॉर्म आहे. आणि यामध्ये कोणत्याही प्रकारचं कोडिंग न करता वेबसाईट बनवता येते. जगभरातील 52 कोटी, जवळजवळ 52 कोटी वेबसाईट्स या प्लॅटफॉर्मवरती बनवल्या आहेत आणि या प्लॅटफॉर्मवरती वेबसाईट बनवण्याची मागणी खूप वाढत आहे. तर अशाच टॉपिकवरती आजचा व्हिडिओ असणार आहे. नमस्कार मित्रांनो, मी अमृत स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ आजचा खूप इंटरेस्टिंग असणार आहे. याला थोडाही स्किप करू नका, पूर्ण पहा. आणि सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर कृपया सबस्क्राईब करा. वेळ वाया न घालवता करूया आजच्या व्हिडिओला सुरुवात. मी गेले 7 वर्षे वेबसाईट डिझायनिंग फील्डमध्ये काम करत आहे आणि मी या 7 वर्षांमध्ये 100 पेक्षा जास्त वेबसाईट्स डिलिव्हर केल्या आहेत माझ्या क्लायंटसाठी. तर माझ्या एक्सपिरियन्सनुसार वर्डप्रेस हा अगदी बिगिनर फ्रेंडली प्लॅटफॉर्म आहे. अगदी नवीन व्यक्ती कोणीही शिकायचे म्हणले तरी कमी वेळामध्ये तो शिकू शकतो. आणि विशेष म्हणजे ज्याचे शिक्षण कॉम्प्युटर किंवा टेक्नॉलॉजीमध्ये झाले नसेल तो व्यक्ती सुद्धा वेबसाईट डिझाईन करायला शिकू शकतो. एवढं रिलायबल प्लॅटफॉर्म आहे मित्रांनो. आणि आपण पुढे पाहणार आहोत की हा प्लॅटफॉर्म शिकण्याची कारणे काय आहेत, स्टेप बाय स्टेप पाहूया. वर्डप्रेस वरती वेबसाईट बनवायला कोणत्याही कोडिंग नॉलेजची गरज पडत नाही. याचे कारण असे की वेबसाईटमध्ये तुम्हाला ड्रॅग अँड ड्रॉप इलेमेंटर नावाचा एक पेज बिल्डर भेटतो. असे बरेच आहेत, पण इलेमेंटर हा खूप पॉप्युलर बिल्डर आहे, ज्याच्या मार्फत तुम्ही इझिली ड्रॅग अँड ड्रॉप करून गोष्टी आणू शकता आणि वेबसाईट खूप इझिली आणि खूप अट्रॅक्टिव्ह सुद्धा बनवू शकता. दुसरं कारण आहे मित्रांनो, दुसरं कारण झालेलं आहे आपलं ड्रॅग अँड ड्रॉप. तर तिसरं कारण शिकायला सोपे. मित्रांनो, शिकायला सोपे म्हणण्याचा अर्थ असा की तुम्ही ज्या प्रकारे मोबाईलमध्ये ऍप वापरता किंवा व्हॉट्सॲप किंवा अशा प्रकारचे ऍप आहेत, तर त्याचप्रमाणे इथे कोडिंग नॉलेजचा वापर न करता तुम्हाला ड्रॅग अँड ड्रॉप आणि इझिली इथे गोष्टी तुम्हाला दिलेल्या आहेत, ज्याचा उपयोग करून तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने वेबसाईट बनवू शकता. चौथं कारण असं आहे मित्रांनो, अमर्यादित थीम आणि प्लगइन्स. हे तुम्हाला ज्यावेळेला तुम्ही पूर्णपणे वर्डप्रेस शिकाल त्यावेळेला तुम्हाला या गोष्टी समजतील की थीम्स आणि प्लगइन्स काय आहेत. याचा कोर्स लवकरच मी आणणार आहे. तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक पाहायला मिळेल. थोड्या दिवसांमध्ये मी लॉन्च करणार आहे आणि त्याची लिंक तुम्हाला या डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल. तर थीम्स म्हणजे काय, तर मोबाईलमध्ये आपण वेगवेगळ्या थीम्स लावतो, तसेच वेबसाईटमध्ये सुद्धा थीम्स असतात. आणि थीम्स म्हणजे याचा अर्थ असा की तुम्हाला एक बनवलेली वेबसाईट, एक डेमो वेबसाईट तिथे भेटून जाते. तुम्हाला फक्त क्लायंटच्या अकॉर्डिंग तुम्हाला त्या गोष्टी चेंज करून त्यामध्ये बदल करून वेबसाईट लॉन्च करायची असते. अगदी इतकं सोपं आहे. तर 5वं कारण असं आहे की अमर्यादित कस्टमायझेशन. हो, तुमच्या क्लायंटला हे तसं नको, तसं पाहिजे, असं नको, असं पाहिजे, या सगळ्या गोष्टी तुम्ही त्यामध्ये कस्टमाइज करून क्लायंटला डिलिव्हर करू शकता. आणि तुमचा क्लायंट जर हॅप्पी झाला तर तुम्हाला आणखी क्लायंट मिळण्याचे चान्सेस असतात. माझा स्वतःचा पर्सनल एक्सपिरियन्स आहे की मी जे कामं चांगली केलेली आहेत, म्हणजे सगळी कामं चांगलीच करतो, पण त्या चांगल्या कामांच्यामुळे मला माझे कनेक्शन खूप वाढलेले आहेत. गुजरात, नाशिक, दूर पर्यंत कनेक्शन बनले आहेत जे माझ्या चांगल्या कामामुळे. तर हे सगळं पॉसिबल आहे वर्डप्रेस मध्ये. हे झालं वर्डप्रेस शिकायला किती सोपे आहे. आता आपण पाहूयात की वर्डप्रेस का शिकावे आणि सुरुवातीची सॅलरी किती असते. ओके, तर वर्डप्रेस का शिकावे याचं उत्तर असं आहे. तर मित्रांनो, वर्डप्रेस खूप प्रसिद्ध प्लॅटफॉर्म म्हणजे पॉप्युलर प्लॅटफॉर्म आहे. याचा वापर इंटरनॅशनल कंपन्या त्यांच्या वेबसाईट बनवण्यासाठी करतात. खूप मोठ्या प्रमाणावर वर्डप्रेसचा वापर कंपन्यांद्वारे पाहायला मिळतो. एका सर्वेनुसार संपूर्ण जगभरात जवळजवळ 52 कोटी वेबसाईट ज्या आहेत त्या वर्डप्रेसवरती बनवल्या गेल्या आहेत आणि रोज लाखो वेबसाईट्स यावरती बनत आहेत. तर यामुळे साहजिकच वर्डप्रेसमध्ये करिअरची संधी कधीही न संपणारी आहे. आता करिअरच्या संधी भरपूर आहेत, पण अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे वर्डप्रेसमध्ये सुरुवातीची सॅलरी किती असते. तर मित्रांनो, वर्डप्रेसमध्ये सुरुवातीची सॅलरी तुम्हाला असते 1,90,000 वार्षिक ते 3 लाख वार्षिक पर्यंत. आणि ज्या वेळेला तुम्ही एक अनुभवी वेबसाईट डिझायनर बनता तेव्हा तुमचा पगार बनतो 4 लाख रुपये वर्ष ते 10 लाख रुपये वर्ष. विचार करण्यासारखी बाब आहे. बिना IT डिग्री मिळवता किंवा ग्रॅज्युएशनवर नुसत्या तुम्ही या करिअरला निवडू शकता. पुढे आपण पाहणार आहोत की जॉब व्यतिरिक्त वर्डप्रेसमध्ये करिअरच्या संधी कोणत्या आहेत. तर मित्रांनो, जॉब व्यतिरिक्त तुम्ही वर्डप्रेस शिकून बऱ्याच करिअरच्या संधी मिळवू शकता. त्या अशा आहेत. एक म्हणजे फ्रीलान्सिंग. फ्रीलान्सिंग म्हणजे घर बसल्या तुम्ही दुसऱ्या बिझनेसेसला अथवा छोट्या व्यवसायांना वेबसाईट डिझायनिंग करून देऊ शकता आणि संपूर्ण पैसे तुमचे असणार, कारण तुम्ही जॉब नाही तर फ्रीलान्सिंग करत आहात आणि या ठिकाणी तुम्ही स्वतः मालक असता. करिअर ऑप्शन नंबर 2 ते म्हणजे बिझनेस.
तर मित्रांनो, यामध्ये बरेच बिझनेस तुम्ही करू शकता आणि तुम्ही वेबसाईट डिझायनिंग एजन्सी चालू करू शकता. महिन्याला 5 ते 10 लाख रुपये तुम्ही कमवू शकता. दुसरा बिझनेस म्हणजे तुम्ही वर्डप्रेस शिकून कोचिंग बिझनेस सुरू करू शकता आणि इतरांना वर्डप्रेस शिकवू शकता आणि या ठिकाणी तुम्ही महिन्याला 5 ते अगदी 15 लाख रुपये पर्यंत कमवू शकता. करिअर ऑप्शन नंबर 3 म्हणजे ब्लॉगिंग. मित्रांनो, तुमच्या पैकी बऱ्याच जणांना ब्लॉगिंग माहिती नसेल आणि बऱ्याच जणांना माहिती असेल, पण हे एक सुद्धा घर बसल्या केला जाऊ शकतो असा करिअर ऑप्शन आहे. लोक मोबाईलचा वापर करून महिन्याला वर्डप्रेस वेबसाईट चालवून 7 लाख रुपयेपर्यंत कमावत आहेत. ही खूप आश्चर्याची बाब आहे. लोक मोबाईलचा वापर करून ब्लॉगिंग करून 7 लाख रुपयेपर्यंत पोहोचवत आहेत. तुम्हाला जर ब्लॉगिंग शिकायचे असेल तर कमेंटमध्ये कळवा आणि त्यामध्ये अगदी स्टार्ट टू एंड मी कोर्स घेऊन येण्याचा प्रयत्न करेन. आशा करतो की आजचा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी पडेल आणि प्लीज हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा ज्यांना या व्हिडिओची गरज आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.